धोक्याची खबर आहे मित्रांनो. सरकारच्या कृपेने इटलीचं विष आता भारतात तयार होणार आहे. इटलीमध्ये मिटनी नावाची केमिकल बनवणारी फॅक्टरी होती. या फॅक्टरीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना कॅन्सर, किडनी, हृदयाचे विचित्र आजार होऊ लागले. जेव्हा केसेस खूप वाढल्या तेव्हा तपासणी करण्यात आली आणि लोकांच्या रक्तात PFA हा केमिकल आढळला, ज्याला फॉरेव्हर केमिकल असं म्हटलं जातं, कारण एकदा हे केमिकल तयार झालं की ते कधीच नष्ट करता येत नाही. मानवी शरीरात हा केमिकल 8 नॅनोग्रॅम पेक्षा जास्त असणे धोकादायक असते, पण इथे मजुरांच्या शरीरात याचं प्रमाण चक्क 91,000 नॅनोग्रॅम पेक्षा जास्त झाले होते. आसपासचे 3.5 लाख लोक यामुळे प्रभावित झाले होते. शेवटी इटली सरकारने कारवाई करत फॅक्टरी बंद केली आणि दोषी लोकांना जेलमध्ये टाकलं. असं वाटत होतं प्रकरण संपलं, पण नाही. फॅक्टरी बंद झाल्यावर फॅक्टरीची मशिनरी ऑक्शन झाली आणि एकाच कंपनीने बोली लावली, व्हिवा लाईफ सायन्सेस. ही मशिनरी थेट भारतात आणली गेली. खरं तर व्हिवा लाईफ सायन्सेस ही भारतातील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीचीच एक सबसिडरी कंपनी आहे. ही मशिनरी आता महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे बसवली जात आहे. या कंपनीने हेही स्पष्ट केलंय की हेच विषारी फॉरेव्हर केमिकल इथे महाराष्ट्रात तयार होणार आहे, कारण हे केमिकल इथे बॅन नाही. आता तुम्हीच विचार करा, ज्या फॅक्टरीमुळे 3.5 लाख लोकांना आजार झाले होते, ती कंपनी महाराष्ट्रात येऊन काम तरी कसं करू शकते? आणि इतर वेळी महाराष्ट्रामधल्या कंपन्या गुजरातला पळवणारे हे सरकार या गोष्टीला परवानगी तरी कसे देऊ शकते? तर या रीलला जास्तीत जास्त शेअर करा व तुमच्या मित्रांनाही कळू द्या की या सरकारला त्यांच्या जीवाची किती काळजी आहे ते.